Mumbai has reported more than 9,000 daily coronavirus cases, which is the Maharashtra state's capital's highest ever single-day spike, according to Mumbai's municipal body, the BMC. उद्धव ठाकरे यांच्या पैसे खाऊ ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. महाराष्ट्राची जनता बेड न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत होती. The entire healthcare facilities in the state of Maharashtra and Mumbai have collapsed. They have absolutely gone to ground zero. उद्धव ठाकरे कॉन्ट्रॅक्टर सोबत मिळून भ्रष्टाचार करण्यात व्यस्त होते. कोविड सेंटरसाठी बनावट कागदपत्र तयार करून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि साथीदारांनी भागीदारी करार केला, ज्यामुळे बीएमसी द्वारे करदात्यांचं 38 कोटी रुपयांचं नुकसान झालं. दहिसर येथील कोविड सेंटरची जमीनही बीएमसीनं जास्त पैसे मोजून विकत घेतली. डेव्हलपर अल्पेश अजमेरा यांच्या मालकीच्या कंपनीनं 2.55 कोटींना खरेदी केलेली जमीन बीएमसीनं 339 कोटी रुपये मोजून याच कंपनीकडून खरेदी केली. कोविड सेंटर उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी भ्रष्टाचाराची कोंबडीच झाली होती. कोविड सेंटरसाठी 18 रुपयाचा फेस मास्क 370 रुपयांना खरेदी करण्यात आला. 400 रुपयांचं पीपीई किट 2000 रुपयांना खरेदी करण्यात आलं. 5 लाख किमतीचे व्हेंटिलेटर उद्धव ठाकरे सरकारनं 18 लाखाला खरेदी केले. तरीही जनतेला व्हेंटिलेटर मिळत नव्हतेच. लोक व्हेंटिलेटर विना मरत होते. अत्यंत कमी वेळेत कोरोना सेंटर उभं केलं हे सांगून उद्धव ठाकरे सरकार कोविड सेंटरच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालत होतं. या कोविड सेंटरच्या प्रत्येक साहित्याच्या खरेदीत अगणित भ्रष्टाचार झाला. 1200 रुपयांच्या थर्मामीटरसाठी 6500 रुपये देण्यात आले. 2 लाख रुपये देऊन जे बेडशीट खरेदी केलं जाऊ शकत होतं ते भाडे तत्वावर घेण्यासाठी 8.5 लाख रुपये दिले. कोविड सेंटरमध्ये लावलेल्या पंख्याचे 90 दिवसांसाठी प्रतिदिन भाडे रुपये 90,000 दिले गेले. त्याच किमतीत नवीन पंखे खरेदी करता आले असते. उद्धव ठाकरे सरकार जनतेवर कोरोनामुळे ओढवलेल्या हृदयद्रावक परिस्थितीचा गैरफायदा उचलून सरकारी खजिना निरंतर लुटत होते.